म्हाळसा, उद्या सूर्योदयानंतर आख्यानाला सुरुवात होईल आणि तरीही तू अजून जागी? मी निद्राधीन होऊन कसं चालेल? मी जर निद्राधीन झाले तर इथे काय सुरू होईल हे मला सांगता येत नाही. माझं ध्यान आहे चिंता नसावी. उद्या आख्यान सुरू होण्यापूर्वी मला राज्यसभेत काहीतरी सांगायचे आहे. कशा संदर्भात? आख्यानाचे जे नियम ठरवले आहेत त्याचा विसर पडलाय बहुतेक सगळ्यांनाच. मला नाही असं वाटत, पण जर तुला वाटत असेल तर सांग तू. नाही, आत्ता नको. का? कारण हा विषय माझ्यासाठी गंभीर आहे आणि त्याची चर्चा राज्यसभेतच व्हावी. माझ्याकडून कोणताही नियम मोडू नये याची मी काळजी घेते. जशी तुझी इच्छा, पण कोणी नियम मोडला हे तर सांगशील? बानूने. असं नको व्हायला की तू जे काही म्हणत आहेस ते खरं ठरवणं तुलाच अवघड जाईल. नाही, माझ्याकडे तसे पुरावे आहेत. आपला राज्यसभेत येण्याचा जो हेतू आहे तो म्हणजे आख्यान श्रवण करण्याचा. तरी पण तुला जर काही गंभीर सांगायचे असेल तर ते आपण राज्यसभेच्या बाहेर बोलू. तुम्हाला असं का वाटतं की माझ्या म्हणण्यात तथ्य नाही म्हणून? मी केवळ तुला सावध केलं. बरं, पण मला माझं म्हणणं तर मांडू द्या. तो अधिकार तर मी कोणाचाच काढून घेतला नाहीये. मला तुला एकच सांगायचे आहे की समुद्र मंथनाच्या आख्यानाला खऱ्या अर्थाने उद्या प्रारंभ होणार आहे. तेव्हा त्यावर तुझे ध्यान असू दे. एखादी छोटी गोष्ट देखील तुझ्या नजरेतून सुटायला नको. मी ध्यानात ठेवेन, पण जिथे मी त्या कथेत असेन तिथे तुम्ही मला निर्देश तरी करणार आहात की नाही? म्हणजे मी तुला संकेत द्यावेत असं तुला म्हणायचंय? हो, का नाही? पण ते तर नियमांमध्ये बसत नाही. मला वाटलंच तुम्ही असे म्हणणार आहात. यानंतर तुम्ही बानूला कोणत्याही पद्धतीने काहीही संकेत देणार नाही आहात. म्हाळसा, एक निश्चित, उद्या राज्यसभेत आख्यानाच्या आधी बानूने नियम मोडले आहे हे मी सिद्ध करणार आहे.